आम्ही मोदीजींच्या विरोधात नाही, मात्र आमच्या भगव्या झेंड्यामध्ये छेद मारण्याचं काम भाजपनं केलं असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला। मोदींच्या पिलावळीने देशाचं काम केलं असतं तर आज पक्ष फोडाफोडीची वेळ आली नसती, असं उद्धव ठाकरे सावंतवाडीतल्या सभेत म्हणाले। महाराष्ट्र लुटायला, महाराष्ट्रावर आक्रमण करायला आधी आग्र्याहून येत होते, आता दिल्लीहून येतात। या दिल्लीकरांना पाणी पाजण्याची वेळ आली, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। लूट करणारीच आता महाराजांचा पुतळा उभारता आहे, तसा टोलाही त्यांनी लगावला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कोकण दौऱ्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली। तिथे छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात जाऊन त्यांनी महाराजांचा आशीर्वाद घेतला। मालवण जेट्टीवरून बोटीमधून ते किल्ल्यावर पोहोचले। कणकवलीमधल्या सभेत आमदार भास्कर जाधव यांच्याकडून वैभव नाईक यांचं नाव घेताना चुकून वैभवजी उद्धव असा उल्लेख झाला। असं एक वेळा नव्हे तर 3 वेळा घडलं। सततच्या होत असलेल्या घोळामुळे शेवटी भास्कर जाधव यांनी त्यांचं भाषणच थांबवलं। वैभव आणि दुसरा मी। उद्धव ठाकरेंच्या कुडाळमधील सभास्थळाच्या काही अंतरावर शिंदे गटाकडून बॅनर्स लावण्यात आले। विचारांचे वारस, नेतृत्व, लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा आशयाचे फलक ठिकठिकाणी लावले होते आणि या बॅनरबाजीतून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा हा प्रयत्न केला गेला। कुडाळमध्ये उद्धव ठाकरेंच्या रॅलीआधी ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले। त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। उद्धव यांच्या सभेनिमित्तानं आमदार वैभव नाईक शहरातून बाईक रॅली काढत असताना भाजप कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी झाली आणि त्यानंतर दोन्ही बाजूने प्रचंड गदारोळ झाला। पोलिसांनी त्यांना वेळीच आवरलं। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर घणाघात केला। मिंधे जर राज्याचे मुख्यमंत्री असतील तर राज्यामध्ये गुंडांची पैदास होईल, असं स्टेटमेंट गणपत गायकवाड यांनी दिल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी सावंतवाडीतल्या सभेत केला। आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणातील आणखी एक व्हिडिओ झी24 तासच्या हाती आला। यामध्ये गणपत गायकवाडांचा मुलगा वैभव गायकवाड आणि इतरांमध्ये पोलीस स्टेशन बाहेर बाचाबाची सुरू होती। सीसीटीव्ही फुटेजमध्ये वैभव गायकवाड आणि त्यांचे इतर सहकारी दिसतात, तर पोलीस मध्यस्थी करत असल्याचंही दिसून येतंय। भाजप आमदार गणपत गायकवाडांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। वारलीतील जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्यानं उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये आमदार गायकवाडांसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यावेळी गोळीबार करणाऱ्या गणपत गायकवाडांच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झाली आहे। वारलीतील जागा मालक जाधव कुटुंबियांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं। ती जागा महार वतनाची असून जाधव यांनी या जागेचे प्रमोद रांका यांच्याशी डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट केलं होतं, मात्र त्यांनी तो करार पूर्ण केला नाही, तर गणपत गायकवाडांनी काही संबंध नसताना त्या जागेमध्ये बांधकाम सुरू केल्याचा आरोप जाधव कुटुंबियांनी केला। उल्हासनगर न्यायालयाबाहेर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या 30 ते 40 कार्यकर्त्यांवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत मनाई आदेशाचा भंग केला। रोज दिवसातल्या 18 तास काम करा असे आदेश भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेत। मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघांसंदर्भात ऑनलाईन बैठक झाली। यामध्ये आदेश दिले गेले। लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचे 4 ते 11 फेब्रुवारी दरम्यान विशेष अभियान आहे। नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिंदे गटात वादाची शक्यता आहे। या लोकसभा मतदारसंघावर भाजपनं दावा केलाय। शिंदे गटाचे कृपाल तुमाने हे विद्यमान खासदार आहेत, मात्र रामटेक लोकसभा मतदारसंघातून पुढचे खासदार भाजपचा असावा अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचं भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी म्हटलंय। भाजपचे राज्य उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांना रायगडमध्ये खोचक सल्ला दिला। तुम्ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहात, त्यामुळे रायगड मतदारसंघात अडकून राहू नका। महायुतीचे राज्यात जास्तीत जास्त खासदार कसे निवडून येतील यासाठी रायगडमधून बाहेर पडा, असा सल्ला त्यांनी तटकर यांना दिला। बारामतीतल्या सभेमध्ये अजित पवारांचं भाषण सुरू असताना एक कार्यकर्ता व्यासपीठावर चढला आणि त्यानं अजित पवारांचे पाय धरून लोकसभेचा उमेदवार लवकर जाहीर करा आणि सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी द्या अशी मागणी केली। यावेळी मंचावर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या।
हिंगोलीमध्ये शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार टीका केली। हिंदू मुस्लिम दंगली होत नसल्यानं भाजपनं आता मराठा ओबीसी संघर्ष लावण्याचा कार्यक्रम हाती घेतल्याचा आरोप अंधारेंनी केला। कालपर्यंत गुण्यागोविंदानं राहणाऱ्या मराठा ओबीसींना एकमेकांच्या विरोधात उभं केलं जात असल्याची टीका अंधारेंनी केली। मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेला राजीनामा हा खोटेपणा असून ओबीसींच्या सहानुभूतीसाठी हा स्टंट केल्याचा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी यवतमाळमध्ये केला। सर्व समाज घटकांना आरक्षण मिळावं असं भुजबळांना वाटत असेल तर त्यांनी अभ्यास करावा असा सल्ला राठोड यांनी दिला। पुण्याच्या चाकडमध्ये युवा काँग्रेसनं आंदोलन केलं। महाराष्ट्रातून उद्योगधंदे बाहेरच्या राज्यात जातात आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्यानं पेपरफुटी होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। सरकारविरोधात रस्ता रोकोही झाला। कोकण रेल्वेनं 2 दिवसांचा मेगा ब्लॉक घेतला। वेर्णा आणि माजोर्डा दरम्यान आज आणि उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेससह काही गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावर मोठी वाहतुकीची कोंडी झाली। या ठिकाणी नैताळेमध्ये मतोबा महाराजांची यात्रा सुरू असल्यानं दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले। त्यामुळे या मार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। अकोल्यामध्ये महापारेषण कंपनीतील यंत्रचालकांचा राज्यव्यापी मेळावा झाला। राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये सध्या लागू केलेल्या काम आणि नोकर कपात धोरणावर चर्चेसाठी हा मेळावा घेतला गेला। यामध्ये महापारेषणच्या 7ही विभागांचे कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला। गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षली संवेदनशील वांगेतुरीमध्ये नवं पोलीस ठाणं उभारण्यात आलंय आणि त्याला उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली। हे नुसतं पोलीस ठाणं नसून विकासाचा दरवाजा असल्याची प्रतिक्रिया यावेळी फडणवीसांनी दिली। जिल्ह्याला देशाचं स्टील हब बनवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला। पुणेकरांच्या नागरी समस्यांवर उपाय शोधण्यासाठी वेकअप पुणेकर ही लोकचळवळ आजपासून आता सुरू होतीये। संयोजक आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी ही माहिती दिली आहे। तर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अडकलाय पुणेकर अभियान राबवलं जाणार आहे। यासाठी पुणेकरांकडून उपायांची माहिती घेऊन ती संबंधित विभागांकडे अंमलबजावणीसाठी पाठवली जाईल। छगन भुजबळ प्रमुख पाहुणे असलेल्या नाशिकमधील कार्यक्रमातल्या 80% खुर्च्या रिकाम्या असल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेस आणि संत तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठानतर्फे वारी आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पंचवटीतल्या या कार्यक्रमाला वारकऱ्यांसह नागरिकांनी पाठ फिरवली। नाशिकमधील कार्यक्रमात नरहरी झिरवाळ मंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर नतमस्तक झाले। वारी आपल्या दारी या कार्यक्रमात भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। अभंग पंचविशी प्रकाशन आणि ग्रंथदान असा हा कार्यक्रम होता। यामध्ये मंचावर नरहरी झिरवाळ भुजबळांपुढे नतमस्तक झाले। आळंदीमध्ये गोविंदगिरी महाराजांच्या 75व्या वाढदिवसानिमित्तानं गीता भक्ती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी त्यांनी विविध विषयांवर मतं व्यक्त केली। तसंच काशी आणि मथुरेमध्ये लवकरच मंदिर उभारलं जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मीरा रोडमध्ये अपक्ष आमदार गीता जैन यांच्यातर्फे रामकथा पठणाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। स्वामी रामभद्राचार्यांच्या उपस्थितीत 5 ते 13 फेब्रुवारी दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे आणि या निमित्तानं भाईंदरमध्ये भव्य कलश यात्रा काढली। यामध्ये हजारो महिलांसह शाळकरी मुलं सहभागी झाले। अकोल्यामध्ये सकाली हिंदू समाजाकडून हिंदू वीर वीरांगना संमेलन भरवण्यात आलं। यामध्ये महिलांचं प्रबोधन आणि लव्ह जिहाद संदर्भात जागृतीसाठी व्याख्यान ठेवलं होतं। गुजरातच्या काजल हिंदुस्तानी यांनी यामध्ये मार्गदर्शन केलं। संमेलनापूर्वी शहरामध्ये मशाल रॅली काढण्यात आली। मोठ्या संख्येनं महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या। निफाडमधल्या दिंडोरी तास गावामध्ये चक्क 2 कुत्र्यांनी मिळून बिबट्याला पळवून लावलं। घराच्या अंगणामध्ये रात्री राखणदारीसाठी असलेल्या या कुत्र्यांनी बिबट्याला कडवा प्रतिकार केला आणि संपूर्ण घटना शेतकरी बाळासाहेब तासकर यांनी घरात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली। त्यामुळे बिबट्याला वनविभागानं तातडीनं जेरबंद करण्याची आता मागणी होतीये। हिमाचल प्रदेशमधल्या मनालीमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू झाली आहे। रस्ते, झाडं, डोंगर बर्फवृष्टीमुळे पांढरे शुभ्र झालेत। या बर्फवृष्टीचा पर्यटकही आनंद लुटताना दिसतात। जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरूच आहे। पूंछ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बर्फवृष्टी होतीये। मुघल रस्त्यावर बर्फाचा खच पडल्यानं रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय।
हिमाचल प्रदेशमधल्या मनालीत पर्यटकांची बस नदीत कोसळली. बर्फवृष्टीमुळे हा अपघात झाला. रस्त्यावर बर्फ बसल्यानं वाहनं घसरू लागली. बर्फवृष्टीमुळे अनेक रस्ते बंद करण्यात आले. यवतमाळच्या पुसद तालुक्यातल्या वडसदमध्ये सिमेंट पाईपखाली सापडून एका मुलाचा मृत्यू झाला. आर्यन चव्हाण असं त्याचं नाव आहे. गावातल्या एका शेतात काही मुलं क्रिकेटचं पिच तयार करत होते. त्या ठिकाणी खेळणारा 10 वर्षाचा आर्यन सिमेंट पाईपखाली सापडल्यानं त्याचा मृत्यू झाला. पालघरमध्ये चहाडे गुंदले रस्त्यावर टायर फुटल्यानं कार पलटली. यामध्ये चंद्रकांत पाटील आणि उत्कर्ष राऊत या दोघांचा जागीच मृत्यू झाला. 4 जण जखमी झाले. त्यांच्यावर बेटगावमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागझरीमध्ये क्रिकेट स्पर्धा खेळवण्यासाठी हे सर्वजण जात असताना ही दुर्घटना घडली. चंद्रपूर